नमस्कार, मी सतीश प्रकाशराव कदम। आज आपण आलो आहोत गाव आसाडी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। त्या दादाच्या प्रक्षेत्रावर उभा आहोत, त्यांना विचारू त्यांचं नाव। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव कौतिक माधव मिरगे, राहणार आसाडी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मागील 3 वर्षापासून दादा कमी अंतराची लागवड आणि दादाला लागवड तंत्रज्ञानानुसार कपाशीची लागवड करत आहात। दादा, तुम्ही ह्या दादाला तंत्रज्ञानानुसार कोणत्या मुख्य गोष्टी करता? मुख्य गोष्टी 40 ते 45 दिवसांनी गळफांदी काढली जाते। गळफांदी काढता। गळफांदी ही गळफांदी काढलेली दिसत आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला। हे बघा, ही खाली 40 ते 45 दिवसांनी गळफांदी काढली जाते। नंतर 80 ते 85 दिवसांनी वरला शेंडा खुडला जातो आणि त्याच्यानंतर ते खुडल्याच्या नंतर एवढा फायदा होतो की बाचे पुढपाते कैरी सैज आहे ती वजनदार बनते आणि एक्स्ट्रा जे अन्नद्रव्य खाणारी गळफांदी ती काढल्या जाते, त्याच्यामुळे त्याचं एक्स्ट्रा मटेरियल याच्यात येतं आणि उत्पन्नात म्हणजे 4 पटना 3 पटना उत्पन्न वाढतो त्याच्यामध्ये। बरं, ही किती बाय कितीची लागवड करतात दादा तुम्ही? ही 3 बाय 1 ची केली तर 14,000 संख्या बसली, 3 बाय अर्धा केली तर 28,000 संख्या बसली। कारण दोन्ही प्रयोग यावर्षी केले। यावर्षी दोन्ही प्रयोग केले। तर आपल्याला कळण त्याच्यात उत्पन्नात किती वाढ होती बा। बरं, चला, दादांनी ह्या वर्षी दोन्ही लागवडीचे पद्धत केली, म्हणजे हाय डेन्सिटी प्लांट सिस्टीम, म्हणजे 3 बाय अर्ध्या फुटावर लागवड केली आणि 3 बाय 1 फूट कमी अंतराची सुद्धा लागवड केली। मागच्या 3 वर्षापासून दादा ह्याची लागवड करत आहेत। त्यावेळेस त्यांनी नवीन प्रयोग केला शेतकऱ्या बांधावर, स्वतःच्या बांधावरच, की 3 बाय अर्धा फुटाची लागवड केली। 3 बाय 1 लागवड केल्याच्या नंतर हे 30 ते 35 दिवस किंवा 35 ते 40 दिवसांनी गळफांदी काढतात आणि 80 ते 85 दिवसांनी शेंडा कुटतात। गळफांदी काढण्याचा हा फायदा होतो, दादा म्हणतात की जिचं अन्नद्रव्य 30 ते 35% ते अन्नद्रव्य फळफांदीमध्ये जातं, फळफांदीमध्ये कैऱ्यामध्ये जातं आणि कैऱ्याचा आकार, कैऱ्यांची संख्या, बोंडांचा आकार, बोंडांची संख्या वाढते आणि उत्पादनात जास्त होते। 3 बाय 1 वर लागवड केल्यामुळे 14,000 झाडं बसतात। 14,000 झाडं बसल्याच्या नंतर आपण 14,800 झाडं बसतात। आपण तुटवडा पडून 14,000 पकडू। 14,000 झाडामध्ये एका झाडाला आपण फक्त 20 बोंड पकडू। 20 बोंड पकडल्या, 20 ते 25 बोंड पकडू, एका बोंडाचं वजन 4 ग्राम पकडू तर 100 ग्राम कापूस एका झाडाला येतो। म्हणजे 14,000 गुणिले 100 ग्राम कापूस म्हणजे 14 क्विंटल उत्पन्न कुठेच गेलं नाही। दादा, 2023-24 ला तुम्हाला पहिल्या वर्षी किती उत्पन्न झालं? पहिल्या वर्षी 15 क्विंटलचं निघलं होतं। आणि 24-25 ला 14 क्विंटल निघलं होतं। 14 क्विंटल का निघलं होतं? ते पाणी पाऊस जास्त झाल्यामुळे त्याचा गळ थोडा झाला होता, त्याच्यामुळे थोडं। बरोबर। आणि 25-26 ला किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? आपल्याला अपेक्षित आहे कमीत कमी 16 ते 18 पर्यंत जायला पाहिजे बा। दादाचं म्हणणं आहे 16 ते 18 क्विंटल उत्पन्न जायला पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, सुधारित लागवड तंत्रज्ञान हे शेतकऱ्याला एक वरदान, एक फायद्याचं तंत्रज्ञान म्हणून लागवड आहे। ज्या ठिकाणी पहिल्या वर्षी 25 शेतकरी होते, 2023-24 ला 24-25 ला 95 शेतकरी आहेत आणि आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी ही संख्या 350 ते 400 शेतकरी गेली आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा आणि आपल्या उत्पादनात वाढ करावी आणि हे तंत्रज्ञान नक्कीच शेतकऱ्यांचं फायदेशीर आहे। धन्यवाद।